नंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. तर प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की काव्या ही रूममध्ये रडत बसलेली असते. तर नंदिनी आणि पार्थ दोघंही तिच्याबद्दल बोलायला लागतात, कारण नंदिनी रडत असते आणि पार्थ तिला समजावत असतो की तुम्ही आता हे सगळं मनाला लावून घेऊ नका. मला समजते तुमच्या मनात आणि माझ्या मनात एकच गोष्ट चालली आहे. तुम्ही जीवाला खूप मानतात ना, त्याचप्रमाणे मी सुद्धा काव्याला खूप मानतो. पण काय ते दोघंही एकसारखेच आहेत, वयाने लहान आणि खूप हट्टी. त्यांना समजावणं हे आपल्यालाच आता पुढे चालवायचं आहे, कारण हे आपण नातं टिकवण्यासाठी सगळं काही करतोय. ते काही म्हणाले तरी आपण सहन करायचं. याच्या पुढे आपण त्यांच्या मनासारखं वागलो तरच त्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करू शकतोय, असं सुद्धा आता पार्थ नंदिनीला सांगत असतो. मग आता पार्थ म्हणत असतो की तुमच्या काव्याबद्दल मी काय सांगू, मला तुमच्याकडूनच ऐकायचंय. तेव्हा आता नंदिनी सांगू लागते की काव्या म्हणजे तुम्हाला काय सांगू, आता खूपच डेंजर आहे ती. म्हणजे खूप हट्टी आहे होती. चिडली ना म्हणजे तिला राग आला की तिला समोरच बोलून लगेच समोरच्याचा अपमान करायचा असतो. ती खूप असं लगेच फटकळपणे बोलते आणि समोरच्याच्या मनाचा विचारच करत नाही. पार्थ म्हणतो अजून काहीतरी सांगा. तेव्हा आता नंदिनी सांगू लागते की पण तिची दुसऱ्या बाजूने खूप चांगली आहे. हो, तुम्हाला ती लग्नाआधीची काव्या नाही माहीत ना, तुम्ही फक्त लग्नानंतरच्या काव्याला पाहिले. अहो, खूप प्रेमळ आहे ती, आमच्यामध्ये कधीच भांडणं नाही झालीत. मग आता पार्थ म्हणतो की अरे वा, असा पण गुण आहे का त्यांच्यामध्ये. मी तर कधीपासून गळ टाकून बसलोय, पण माझ्या काही गळाला मासा लागत नाही. त्यावर आता नंदिनी सांगू लागते की ते तुम्हाला नंतर कळेलच. अजून तुमचं मन तिने जिंकलं नाहीये, पण एकदा जर तुमचं मन तिने जिंकलं तर बघा तुम्ही, मग आता ती तुम्हाला कशा प्रकारे हँडल करेल ना, हेच तुम्ही बघा. त्यावर पार्थ म्हणतो की खरंच ह्या दिवसाची तर मी खूप दिवसापासून वाट पाहतोय. आता जवळजवळ 1 महिना होत आला, पण मला तिच्यामध्ये असे काही चांगले गुण दिसले नाहीत. मग आता नंदिनी तू का रडत होती असं पार्थ तिला विचारतो. तेव्हा ती सांगते की जीवाने आणि माझ्यामध्ये काल भांडण झालं आणि मी त्यांना डिवोर्स घ्यायला सांगितलंय, कारण आमच्यामध्ये पाहिजे तसं बॉन्डिंग नाही. आणि जर माझ्या संवाद साधल्याने त्यांना जर राग येत असेल, माझा तिरस्कार होत असेल, त्यांना मी त्यांच्यासमोर नको असेल, तर मग हाच पर्याय आहे. त्यावर पार्थ पण समजावू लागतो की हे बघ, जीवा पण तसा नाही आहे, पण आता सध्या आपल्या लग्नांचे जे काही प्रॉब्लेम चालू होते त्याच्यामुळे कदाचित त्याला राग आलाही असेल आणि तो इतका वाईट नाही आहे. प्लीज तुम्ही आपण दोघांनी मिळून आता असं मॅनेज करूयात की आपल्याला किती राग आला तरी आपण कोणालाच काही म्हणायचं नाही. ह्या दोघांना सांभाळून घ्यायचं आणि ह्या दोघांच्या मनासारखं वागायचं, जेणेकरून यांना कुठेतरी जाणीव होईल की यांना आपल्या बोलण्यामुळे त्रास होतोय तरी दाखवत नाही, आणि कुठेतरी ते सुद्धा कमीपणा घेऊन आपल्या नात्यांना सुरुवात होईल. मग दोघांमध्ये असं डील झालेलं असतं एक प्रकारे नात्यांना जोडण्यासाठी, आणि त्याप्रमाणे ते कामाला लागतात. तर पुढे आता किचनमध्ये नंदिनी ही काम करत असते. ती आज बनाना स्मूदी बनवत असते आणि पार्थ तिथे आल्यावर म्हणतो ही काय नंदिनी, तुम्ही एकटाच काम करत आहात का, तुमचा पार्टनर कुठे आहे. त्यावर नंदिनी म्हणते माझा पार्टनर कधी किचनमध्ये येतो, ते तर झोपले असतील बेडरूममध्ये. पार्थ म्हणतो अहो किचन पार्टनर. मग नंदिनी म्हणते अच्छा आई का, अहो त्यांना त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेले, आज तिथे वारसा आहे, एका मुलीला नाव ठेवायचं होतं म्हणून ते गेले आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो मुलीला नाव ठेवायला. मग नंदिनी म्हणते हो त्यांच्या मुलीच्या नातीचा वारसा आहे ना, आणि क वरून नाव ठेवायचं होतं म्हणून मग त्या गेल्या. खूप एक्सायटेड होत्या आई आपल्या जाण्यासाठी. मग आता क वरून नाव ठेवायचं असेल तर मग तुम्ही काय नाव ठेवलं असतं, असं पार्थ नंदिनीला विचारतो. नंदिनी म्हणते क वरून मी कविता नाव सांगितलं असतं, छान वाटतं ना कविता नाव. पार्थ म्हणतो की हो. मग नंदिनी म्हणते जर तुम्हाला आईने असा प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय बोलले असते. तर लगेच पार्थ म्हणतो की काव्या. नंदिनी म्हणते अच्छा, मला वाटलंच क आलंय म्हटल्यावर तुम्ही काव्याचंच नाव घ्याल, कारण तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करतात ना. पण काळजी करू नका, मी माझ्या पद्धतीने मी तिच्यावरती एफर्ट्स घेईल की ती तुमची व्हायला पाहिजे. मी आता प्रयत्नच करणार आहे आणि तिला आता जाऊन समजवणार सुद्धा आहे. तेव्हा आता नंदिनी ही काव्याच्या रूमकडे जायला निघते आणि जाणार असते, पण त्या अगोदर तिथे आता रम्या आता तिथे गेलेली असते. आणि रम्या काव्याला पाहून आता म्हणत असते की अगं काव्या, तू गैरसमज करून घेऊ नकोस. माहीत आहे तुला माझा राग आलाय, कारण मी तुझ्या आईवडिलांचे संस्कार काढले, पण मी ते आता बोलणं मागे घेत आहे, कारण मला तुझी जाणीव आत्ता झाली. काव्य अगं मला समजून घे, मी सुद्धा तुझ्यासारखी अशीच एकटी आहे. तुला माहिती आहे जेव्हा मला घरी आल्यावर आईकडून कळालं की तुला तुझ्या बहिणीने 4 चौघांमध्ये माफी मागायला लावली, तुला माहिती आहे माझा किती संताप झाला. मी आईला पण ओरडून आली, आता आईची चांगलीच काढली मी. हे काय काव्या, तुझी चुकी नसताना पण तू आईची माफी का मागितलीस. मी आईला आता तेच बोलले की तुला काय गरज होती तिला माफी मागायला लावायची, पण आई असं म्हणते की तुझ्याच बहिणीने तुला माफी मागायला लावली. अगं नंदिनी ताईला काय झालंय काय नक्की, तुझ्या अशी वाईटावर बसली आहे का ती.
आता ही रम्या चांगलंच असं काव्याला तिच्या बाजूने वळवत असते आणि नंदिनीच्या बाबतीत भडकवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही काव्या पण आता रम्याच्याच बाजूने वळताना दिसत आहे. कारण काव्याचं ते असं गोड गोड बोलणं, इमोशनल होऊन बोलणं हे आता काव्याला फारच जिव्हारी लागतं आणि तिला असं वाटतं की कुठेतरी हिला माझी जाणीव झाली आहे, माझं हिला दुःख दिसतंय आणि तेच त्याच्यामुळेच ही मला समजवायला आली, असं काव्याचा पण गैरसमज होतो. आणि मग आता ती म्हणायला लागते की नंदिनीला कसं काय जमतं का हे सगळं असं करायला, एक बहिणीबरोबर असं लहान आहे म्हणून, आणि तू पायाच का पडलीस आईच्या. त्यानंतर आता काव्य सांगू लागते की ताईने मला सांगितलं की तुला पाया पाडाव्याच लागतील. मग आता तुझी बहीण ही तुझ्या वाईटावर आहे असं रम्या म्हटल्यावर ते आता तरीसुद्धा काव्य एक शब्दसुद्धा म्हणत नाही. आणि खरंच ती आता मनात असा विचार करते की नंदिनीला खरंच माझं चांगलं पाहत नाही. मग आता असं भडकवल्यामुळे ही काव्य पूर्णपणे आता रम्याच्याच बाजूने होते. आणि मग आता रम्या जात असतानाच नंदिनी त्यांच्या रूममध्ये येत असते. तर नंदिनीने पाहिलेलं असतं की काव्याच्या रूममधून रम्या बाहेर जाते. आता रम्या नंदिनीला पाहून लगेच म्हणते की विश यू व्हेरी व्हेरी हॅपी 1 month ॲनिव्हर्सरी. त्यावर नंदिनी एक शब्दसुद्धा म्हणत नाही. तर ही रम्या आता म्हणते की मी आलेच असं म्हणून ती निघून जाते. तर आता काव्याला पाहून नंदिनी दरवाजाला नॉक करते आणि म्हणते की मी येऊ का. पण त्या अगोदरच रम्याने तिला भडकवल्यामुळे ती म्हणते की आता तुझं काय काम आहे. नंदिनी म्हणते की अगं माझं चुकलं, मी काल तुला रागाच्या भरात खूप काही बोलून गेले, खरं सॉरी का काव्या, मी तुझी समजूत काढायला आली. त्यावर काव्या म्हणते की माझी मनस्थिती नाही आता सध्या, आणि जोरात नंदिनीच्याच तोंडावर दरवाजा बंद करून घेते. आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं, पण आता दरवाजा बंद केला म्हटल्यावर ती निघूनच जाते. तर दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की हा जीवा काल जे पण काही झालं नंदिनी आणि त्याच्यामध्ये ते आठवत असतो. असा तो टॉवेल सुकवायला टाकायला जातो रूममध्ये, तर तिथे खाली फोटो असतो, त्या फोटोवरच तो टॉवेल पडतो. मग टॉवेल उचलल्याबरोबर त्याला तो फोटो दिसतो आणि तो फोटो हातात घेत आता विचार करत असतो की काल नंदिनी जे बोलल्या ते खरं आहे का. ह्या फोटोमध्ये जसा माझा चेहरा आहे म्हणजे असा रागीट, तो चेहरा आज पण आहे का, माझं चुकलंय का. नंदिनीने स्वतःला लुजर समजली, पण नंदिनी लुजर नाही आहे. ती खूप पॉझिटिव्ह आहे, खूप चांगली आहे. मी हे तिला काय म्हणालो, काय करून बसलोय मी, तिचा अपमान झाला आहे बिचारीला, मी असं नव्हतं करायला पाहिजे. ती खूप हर्ट झाली आहे माझ्यामुळे. आता मला तिची जाऊन काहीतरी माफी तर मागावीच लागेल, पण काहीतरी ट्रीट पण करावं लागेल तिला. आता मला काहीतरी करावंच लागेल नंदिनीसाठी, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला नंदिनीने जे कपल वॉच आणलेलं असतं ते बॉक्स घेतो आणि बघायला लागतो. तर नंदिनीने त्यातलं एक वॉच काढून घेतलेलं असतं आणि जीवाचं वॉच त्याच्यामध्ये असतं. मग आता जीवा ते वॉच काढतो आणि हातामध्ये घालायला लागतो. हातामध्ये घातल्याबरोबर आता त्याला काही बटन असतात. जर पहिलं बटन प्रेस केलं तर आपण दोघांनी पॅच करायचं असं नंदिनीने त्याला सांगितलेलं असतं. म्हणून तो ते बटन पॅच करतो आणि बघतो, तर त्याला लक्षात येतं की याची नोटिफिकेशन आता नंदिनीच्या वॉचला पण जाईल. म्हणजे त्याला एक म्हणतात ना की इंडिकेटर टोन ते त्याला असतं. आणि म्हणूनच नंदिनीचं ते वाचतं, पण नंदिनी नेमकं बनाना स्मूदी बनवत असते, त्यामुळे तिला आवाजच जात नाही. तर आता जीवा ते वॉच हातामध्ये घालतो आणि म्हणतो की एवढं छान गिफ्ट मला यांनी आणलंय आणि मी तर यांना हर्ट करून बसलो, किती छान आहे. पण यांना टोन तर केली असेल ना, मग यांनी बटन का प्रेस नाही केलं. ह्या तर मला म्हणाल्या होत्या ना की आपण एकमेकांना जर संवाद झाला नाही तर हे बटन प्रेस करायचं आणि मग आपल्या दोघांमध्ये पाऊस म्हणजे पॅचअप झाला की दुसरं पण बटन आहे म्हणून. मग आता जीवा ते वॉच हातामध्ये घालतो, नंदिनीने पण हातामध्ये ते वॉच घातलेलं असतं. पण आज जीवाला कुठेतरी खूपच वाईट वाटले, कारण माझ्यामुळे नंदिनी हर्ट झाल्या आणि त्या कुठेतरी मला मनवण्यासाठी खूप प्रयत्नसुद्धा करत होत्या. पण माझं चुकलं आहे की मी त्यांना असं काहीच म्हणायला नको हवं होतं. त्यामुळेच आता जाऊन मी त्यांची माफी मागेल असं सुद्धा आता म्हणजे जीवा त्याच्याच मनाला बोलत असतो. तर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की नंदिनीने जी बनाना स्मूदी बनवली आहे ती मोठ्या आनंदानेच आता जीवासाठी सरप्राईज म्हणून त्याच्यासमोर आणून ठेवते आणि म्हणते की तुमच्यासाठी मी आज खूप स्पेशल असं काहीतरी बनवलं आहे, तुम्ही सर्व करा. आता पार्थ पण तिथेच बसलेला असतो आणि मग आता जीवा ते सर्व करतो आणि अचानक असं त्याला कसं तरीच वाटतं. ते पिल्यावरती लगेच तो तिथेच असं गुळणीसारखं करतो, बाजूलाच थुकून देतो. आता नंदिनीला फारच वाईट वाटतं की काय झालं, तुम्हाला स्मूदी आवडली नाही का असं नंदिनी विचारते. तेव्हा जीवा म्हणतो की काय करतात काय तुम्ही, काय बनवले काय हे नक्की. तेव्हा नंदिनी सांगते की हो बनाना स्मूदी आहे, तुम्हाला आवडतं ना. त्यावर जीवा म्हणतो की बिलकुल नाही, आणि हे कसं बनवले तुम्ही, काय टाकलं याच्यामध्ये. तेव्हा आता पार्थला धक्काच बसतो की नंदिनीने बनवलेल्या मेनूला हा नावं ठेवतोय. तेव्हा आता पार्थला आठवतं की नंदिनीला तो असं म्हणाला होता की
जीवा खूपच लकी आहे, कारण तुम्हाला सगळे काही पदार्थ बनवता येतात, पण माझ्या नशिबात तर हे पण सुख नाही. तेव्हा नंदिनी ही पार्थला म्हणालेली असते की अहो, उलट तुम्ही नशिबान आहात, कारण हे सगळे पदार्थ, हे मेनू, स्पेशल मेनू सगळं काही काव्या बनवते. तिला असं बनवण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला तर ही स्मूदी कशी बनवतात हे पण माहिती नव्हतं. मी आत्ताच व्हिडिओ बघितली आणि मग इथे बनवायला आली. मग पार्थच्या लक्षात येतं की नंदिनीला ते बनवता येतच नव्हतं, पण त्यांनी ते कुठून तरी बघून बनवलं. कदाचित चुकू शकतं, म्हणून चुकायला पाहिजे का? आता पार्थला खूपच वाईट वाटलेला असतो. तो नंदिनीची बाजू घेऊन जीवाला म्हणत असतो की काय रे, तुला असं भेटतंय आयतं तर इतका तू माजलायस का? मी तुझा मोठा भाऊ आहे, माझ्याशी नीट बोलायचं. कारण जीवा त्याला उलटसुलट बोलायला लागतो आणि पार्थ खूपच चिडतो. मग आता दोघा भावांमध्येच भांडणं व्हायला लागतात आणि नंदिनी मात्र आता दोघांनाही सोडवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता हा जीवा असं म्हणतो की काव्या ही माझी बायको आहे, आणि नंदिनी ही माझी बायको आहे, त्यामुळे तू आमच्यामध्ये इंटरफेअर करू नकोस. तुझ्या बायकोची म्हणजेच काव्याबरोबर जाऊन बोल, तुला काय बोलायचं असेल ते. असं बोलल्यावर पार्थला धक्काच बसतो की जीवाला अचानक झालंय काय भांडायला. तर पुढे आता नंदिनी ही काव्याला भेटते आणि समजूत काढत असते. त्याच वेळेला काव्या ही म्हणते की तू तर माझ्या डोक्यावर मिराच वाटायला लागली. मोठी बहीण आहे म्हणून माझ्या डोक्यावर आता बसायला लागलीस तू. त्यापेक्षा ताई तू एक काम कर ना, जा ना हे घर सोडून. मला तुझ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. माझ्यासाठी खूप बेस्ट पर्याय आहे. त्यामुळे नंदिनी पूर्णपणे आता खचून गेली आहे, कारण तिचा जीवाने जो काही अपमान केला, तिला जे काही बोलला ते तिच्या अजूनही मनातून गेलेलं नसतानाच आता काव्याने सुद्धा तिला बोलून दाखवले की तू आहेस लूझर आणि तू हे घर सोडून निघून जा. त्यामुळेच आता नंदिनी कुठेतरी खूपच अशी इमोशनल झाली आहे. एकीकडे तिने पार्थला वचन दिले की आपण दोघांनी मिळून ह्या दोघांनाही त्यांच्या ट्रॅकवर आणायचं, पण दुसरीकडे तिला हे वचन निभावणं खूप कठीण जाते. तर प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम, आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.